10:30च्या सुमारास पेशंटला बघायला नातेवाईक आले होते. माझा राऊंड झाला होता. तुमचं नाव नाही सांगितलं, आमच्या भुजंगराव भांडवले, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव. 10:30च्या सुमारास पेशंटचा राऊंड झाल्यानंतर नोट्स टाकत होते मी आणि त्या दरम्यान नातेवाईक भेटायला आले पेशंटना व ते दंगा चालू झाला. मग ते काय चालू आहे म्हणून बघायला मी गेले तर ते पेशंट म्हणते त्यांच्या पैशावरून काहीतरी वाद चालू होते. मी त्यांना सांगितलं की आत्ता काय बोलू नका, उद्या सकाळी जे काय असेल ते तुमचं मिटवा, हे हॉस्पिटलला इथं दंगा करू नका. तर एवढं म्हटल्यानंतर ते माझ्या अंगावरती आले की तुम्ही कोण मला सांगणार आहे, मी हॉस्पिटलला आग लावीन, पेशंट मेला तरी चालेल इथं, असं करून बाहेर आल्यानंतर पण त्यांनी दगडफेक केली. आमच्या अंगावरती आले, फार्मसिस्टच्या पण अंगावरती गेले व शिवीगाळ खूप म्हणजे अश्लील शिवीगाळ केलं त्यांनी. मी डॉक्टर अजित ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी देवगड. झालेला प्रकार अत्यंत खेददायक आहे आणि मॉरली आम्हाला डाऊन करणार आहे. तरी मी सगळ्यांना विनंती करतो की आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज ह्या माणसाला याचं बघून, वर्तणूक बघून याला योग्य ते शासन व्हावं ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे. थँक्यू. आणि पोलिसांचं सहकार्य पण आम्हाला मिळालं, पण अजून जास्त आमची अपेक्षा आहे आणि व्यवस्थित आम्हाला मिळावं हीच आमची विनंती व अपेक्षा आहे. मी गजानन पाटील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे. तर समाजामध्ये किंवा आपण जर बघितलं तर डॉक्टर हे एक रुग्णांचे जीव वाचवणारे देव मानले जाते. ज्याला म्हणजे प्रत्यक्ष दिसणारा देव आपण त्याची उपमा देतो. अशा डॉक्टरांच्यावरती किंवा जी काही प्रकरण इथं ज्या शिरगावमध्ये घडलं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, ते फार निंदनीय प्रकार आहे आणि त्या निंदनीय प्रकाराचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो आहे. या प्रकारामुळं इथं असणाऱ्या ह्या तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जे काही डॉक्टर्स असतील किंवा त्यांचे नर्स असतील, सिस्टर असतील, त्यांना एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलीस प्रशासनाकडून पाहिजे तितकं त्यांना संरक्षण मिळेल असं काही दिसून आलेलं नाही. त्यांना ज्या पद्धतीनं असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन हल्ला करतात आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांना त्या पद्धतीचं संरक्षण मिळत नाही, ती सुरक्षितता मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे. हा प्रकार ज्यावेळी पालकमंत्र्यांच्या कानावरती गेला आणि ती पालकमंत्र्यांनी ज्यावेळी सुरुवात केली की काय हे प्रशासनानं, त्यावेळी ही प्रशासन जागं, पोलीस प्रशासन जागं होऊन या केसचा तपास सुरू केला आहे. परंतु जो आरोपी आहे तो आरोपी आजही मोकाट आहे. त्या आरोपीचं जे चौकशी पोलिसांच्या मार्फत त्या आरोपीची चौकशी करून त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावरती शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो. मी स्वतः उपसभापती आणि आमचे मित्र गणेश राणे सभापती, आम्ही स्वतः जागेवर गेलो, डॉक्टरांशी बोललो, त्यांना धीर दिला आणि इवन आता पोलीस स्टेशनच्या आवारात पण आहोत. आम्ही पोलिसांना पण सांगितलं योग्य ते सहकार्य, PIंची पण बोललो. नितेश साहेबांना सांगून आता दुसऱ्या PIची ती तात्पुरती नेमणूक करण्यात आलेली आहे. आचार्याची आलेले आहेत आता, ते आता स्वतः जात आहेत, त्यांचं यादी घालतील. पण जो काय प्रकार घडला त्याचा निषेध म्हणून आम्ही आता हे थांबलो डॉक्टरांसोबत आणि जे काय होईल पुढे आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहू आणि असे प्रकार देवगडमध्ये घडू नयेत. आणि तो राजा म्हणून आहे, ह्याच्या आधी पण त्याचे 5-6 गुन्हे घडले आहेत. संबंधित विभागाशी बोलून आम्ही त्याचा तडीपारीचा प्रस्ताव करून घेऊ आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल याचा पाठपुरावा आम्ही करू.